देव माझा बाळू मामा. नमस्कार. बाळूमामाच्या नावानं छान बरं. आज आपण मुंगळी येथे रामभाऊ तुकाराम कुणकेकर यांच्या घरी आलो. त्यांचे जे अनुभव आहेत ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव काय मामा? माझं नाव चांगल रामभाऊ तुकाराम कुणकेकर. आपलं वय काय मामा? सर वय माझं आता जवळजवळ 52 आहे. बाबा. आमचा दवा म्हटलं तर भंडारा. एकदम आज माझा विश्वास त्याच्यावरती काय, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे बरं. आणि रामभाऊ कुणकेकर काय? आणि हसन मुश्रीफ साहेबांची बहीण बरं. एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट बरं. लीलावतीला मुंबईमध्ये. बरं. ज्यावेळी मला एन्जिओग्राफ करायला ठरवलं तर करा म्हटलं बिंदास. एन्जिओग्राफ केल्यावर नंतर म्हणाले की एन्जिओप्लास्टी करायला पाहिजे. बरं. करा म्हटलं बिंदास. बरं. तोपर्यंत तुमच्यासाठी एक व्यक्ती आली बरं. आणि एन्जिओप्लास्टी सक्सेस होत नाही. बरं. मग ते एकच डॉक्टर मर्चंट म्हणून आहेत. बरं. 7 हॉस्पिटल आहेत. बरं. ब्रिज कॅन्टीन, बरं. हिरानंदानी, मोठमोठ्या हॉस्पिटलला. बरं. मग ते तुमचा शरद पवार, लता मंगेशकर ज्या ज्या ठिकाणी ऍडमिट होतात तसल्या हॉस्पिटलला ते लोक आहेत. बरोबर. मग त्या हॉस्पिटलला माझी सोय. बरं. मग तिथं कुठे मामाचं हे असल्याशिवाय मला तिथं कोण विचारणार आहे. प्रश्न नाही. मग त्यावेळी म्हणले एन्जिओप्लास्टी करत असताना बरं. त्यांचं इंग्लिश मध्ये मी ऐकलं. बरं. जास्त स्पीड मध्ये जर दाबलं बरं. तर हृदय फुटणार आहे. बरं. काय करायचं त्यांची चर्चा चालली. बरं. त्यांचं वय आता 60च्या वर आहे डॉक्टरांचं. बरं. आणि मग त्यांची मी इंग्लिश मध्ये ऐकलं. बरं. मग काय करायचं, ऑपरेशन करूया म्हणले. बायपास करा म्हटलं. बायपास बिंदास मी तयारच आहे फाडून घ्यायला. बरं. कधी आज करा, उद्या करा, कधी. बरं. दुसऱ्या दिवशी आमची तारीख दिली ऑपरेशनची, एमर्जन्सी. बरं. कारण हृदय फुटणार. बरं. मग ठीक आहे म्हटलं. ज्यावेळी मला टेक्चरवर कपडे घातले ऑपरेशनची बरं. आणि त्याच्यावर झोपवला हा. आणि आतमध्ये असं सरकून त्या हॉलमध्ये घालतात तोपर्यंत आमच्या मेजर सारखा एक मुलगा आमचा पाहुणा आला बरं. आणि म्हणला काका एवढ्या लवकर कशाला पाडताय, 1 महिना 15 दिवस गोळ्या खाऊन बघूया. बरं. ठीक आहे, तेला मी तयार आहे. मी बरं. सगळ्याला तयारच आहे. बरोबर. मारायला तयार आहे, खायला तयार आहे, सगळ्याला तयार आहे. मग त्यावेळी त्या गोळ्या खायच्या म्हणजे मी घरी आलो. 8-15 दिवस गेले. मला काय स्वस्त वाटेना. बरं. मग आता म्हटलं आपल्या गावी भावच्या भैरोबाला जाऊन पाया पडल्याशिवाय पर्याय नाही. नाही. बरोबर. म्हणजे मुळावर आलो मी. बरोबर. माझं मूळ हा. मुळाला पाणी घातल्याशिवाय हा. हे होत नाही. आणि जोपर्यंत मुळाला जो माणूस विसरतो त्याला खोळ लागल्याशिवाय राहत नाही. मग ते मी गावची पांढर असेल, आई वडील असेल बरं. किंवा बाळामा असेल, याला जर विसरला तर तो असाच भटकत फिरणार. बरोबर. आणि त्याला जो धरून राहिला तो राहिलाच. एकदम बरं. मग आता मला सांगा 2012ला बाळूमामांचे गुरु कोण आळशीत ना, बरं. ज्यावेळी मी कुदळ मारली तर संपूर्ण लोक म्हणायचे आता ह्यो जागा विकायला आलाय. बरं. मग एवढं माझं मामान काय केलंय म्हटलं, प्रत्येक जण जागा मागायला. बरं. आता ह्यो दवाखान्यासाठी आलाय, पैसे मागायला, बरं. जागा विकायला. बरं. 4-5 लोक गिरायक आली. बरं. नाही म्हटलं भैरवाच्या पाया पडून येतो बरं. आणि उद्या काय ते सांगतो. बरं. आणि त्यानं ताकदीचं दुसरं कोणाला असेल तर जबी घेतो. बरोबर. हीच भाषा वापरली. बरोबर. कारण माझं मी दाखवलं नाही काय नमुना. बरं. पैसा तर एक पण नाही खिशात. एकदम बरोबर. 12 वर्ष झाली. दिवसाला 8 गोळ्या. बरं. नाश्ता केल्यावर वेगळी, नाश्ता करायची आधी वेगळी, झोपताना वेगळी, जेवताना वेगळी, जेवल्यानंतर वेगळी, दुपारी वेगळी, संध्याकाळी वेगळी. आता ह्याला काय करायचं मामा? हा. मला नाश्ता कोण द्यायचं? बरं. मी तरी एकटा. बरं. म्हणून मी काय केलं माहिती आहे, त्याचं तीर्थ चालू ठेवलं. बरोबर. आज मी म्हणायचं आहे उद्या मला काय होईल ते होईल. बरं. बायपास बी नाही, काही नाही. आतापर्यंत 2012 पासून माझ्या हॉस्पिटलची गोळी सुद्धा नाहीये. कोणी बी या सांगावं. मग मी 2 वर्षाचा सर्वसाधारण अनुभव घेतला. बरं. आज तुमच्याकडे, आज मेजरकडे कोणाकडे तरी 10,000 रुपये मागायला पाहिजेत. बरं. आणि मग त्या गोळ्या नाही त्याच्या, बरं. त्या गोळ्या खाऊन शरीर खराब करणार. बरं. मी 2 वर्षी टोटल मारली तर माझ्या जवळजवळ 1.5 वर्षाला 80,000 रुपये वाचतात बरं. डॉक्टरला जाण्याचे. बरोबर. मग ते 80,000चा वापर काय, 80,000 तरी माझे इन्कम नाही. बरं. पण मी शेतावर काढणार होतो. बरं. ते मामाने मला काढायचं कशी मनाई केली बघा भंडाऱ्यावर. बरं. 7 चेन तीर्थ केले नेते नेमान. बरं. 80,000 रुपये वाचले. बरं. 2,000 लोकांचं बरं. त्याच पैशाचं जेवण घातलं बरं. लोकांच्या आत्म्याला. बरं. तर त्याचा धुवा तरी मिळेल. एकदम बरं. मग आता लोक विचारणार हा. हे कशा करता जेवण, बरं. कशा करता जेवण घातले, कसली पूजा नाही, वास्तू नाही, काही नाही. एकदम बरोबर. म्हणून मी काय केलं, एक नाम मात्र म्हणून माझा बर्थडे म्हणून मी जाहीर केला. बरं. बाळूमाच्या नावाखाली बरोबर. बर्थडे म्हणून जाहीर केला आणि जेवण घातलं. त्या काळापासून बरं. मग आशीर्वादाचा वालन पण आणला बरं. घर बांधल्यावेळी. बरं. ज्यावेळी मी घराचा स्लॅब टाकतोय त्यावेळी आता आमच्या इथे मेजर आहेत, आमची भावजा आहे, बरोबर. त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. शेतात घर, गावात घर बांधताना शेताच्या घरात मी राहायला होतो भावाकडे. बरं.
आणि जात असताना रात्री धाकटा चुलता आणि मी, माझ्या खांद्यावर घोंगडे, चुलत्याकडे बॅटरी, आणि जात असताना डांबरीवरती एवढं मोठं कासव आलं. बर कासव आल्यानंतर आता मग घाबरलो आम्ही, एवढं मोठं कासव. बर मग प्रकार आता काय करायचंय म्हटलं. आणि पहिल्या दिवशी एवढं ऊन होतं, एवढं ऊन होतं की त्या दिवशी स्लॅब टाकायला बंद केला, नुसता मुहूर्त करून घेतला. आणि ज्या दिवशी कासव सांगितलं, आता आमचं मेजर सांगते कासव सापडलं, बर आणि ते कासव आता घेतलं उचलून मी, आणि ते खाली टेकायला वर घेतला असं. आणि त्या कासवानी एवढी सावली गेली दुसऱ्या दिवशी स्लॅबवर टाकला पाऊस आल्यासारखा. आणि ते कासव मी नेऊन ठेवलं, 4-5 बायका बोलवल्या एकादशी दिवशी, आणि त्याची पूजा केली आणि मग हिरीमध्ये नेऊन सोडलं. असं माझं सांगण्यासारखं इच्छा आहे. म्हणजे माझं स्वतःच नव्हे, हे बाळू माझं, मी माझ्यासाठी सांगत नाही, हे माझ्या मामाने आमच्या घराला काय केलंय. तेव्हापासून बऱ्याच लोकांनी स्लॅब टाकलं, दुसऱ्या वर्ष पहिल्या वर्षी गळायला चालू, पण माझा स्लॅब असा धंदानी झाला. 1 लाख रुपये माझ्याकडे जवळ नव्हतं साहेब. बाळूमाई शपथ घेऊन सांगतोय माझ्या याची भैरवाची, की पैसे कुठून जमा झालं मला कळालं नाही. हा जागा विकायला माणूस घर बांधालाय, आणि ज्या दिवशी मी घर बांधलं, आज सतीश गुरुबाई म्हणून गुरु बघतील, त्याच्यानंतर माझ्या नंतर 1 वर्षात 22 बंगलं झालं आमच्यात, पण पैसे कोणी बाहेर काढले नाही. आणि हा मरणारा माणूस येऊन घर बांधतोय हे सुद्धा म्हणाला म्हणून गुरु विचारा पाहिजे. आता हा काय सल्ला जगत नाही, पण तिची मेहरबानी असल्याशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय पान आलं नाही. मी 100% ठरलं, आणि ते घर बांधण्याचं 22 बंगलं झालं. आणि माझं घर कधी पार पाडलं आणि कधी वास्तू केली. काही लोक वास्तू घर आता बांधतात, 5 वर्षांनी वास्तू, 2 वर्षांनी वास्तू. माझं ताबडतोब वास्तू झाली, सगळं झालं, वालन आणला, सगळं आणलं, वाघापर्यंत आम्ही तिथं भांडारा टाकला, आणि संपूर्ण लोक बाजूला काढून बांधकाम चालू झालं. ज्यावेळी बांधकाम चालू करायच्या वेळी माझी बायका बोलून मुंबईला, मग आता बांधकाम करणाऱ्याला आंबील द्यायची असती, घोगरे द्यायचे असतात, आमच्याकडे पद्धत आहे रोजच्या रोज. आता आंबील कुठून आणायची, मी पिशवी घ्यायचा, चालत जायचा, आणि बाळूमाच्या मेतकेच्या मूळ घरातली त्या आंबील बाटली भरून त्यात सांगून आणायचं मला आंबील पाहिजे, मी प्रसाद वाटायला येणार आहे. ती आंबील तिथली आणायची, थारा वाटायची, आणि माणसांनी कामगारांनी द्यायची. माझा चहा कोणाकडे मागणार. त्याच दिवशी माझी कुदळ मारी, त्या दिवशी तातोबा पाटील म्हणून त्यांचा मुलगा भिकाजी आहे, तो म्हणला मी दुकान कोणा तुझ्या हातूनच नारळ वाढवाय. तो नारळ वाढला, त्याला सांगितलं जेवढं माझं कामगार आहे तेवढ्या ना, किंवा बघा येणाऱ्या माणसाला पण चहा द्यायचा, पैसे मागायचं नाही. त्या दिवशी चहाची उपलब्ध झाली, आंबलीची उपलब्ध झाली, कुदळ पण मारली. आता घर बांधताना माणसं जवळ कोणी ना, पैसे मागतोय काय की, हा विषय तिथं आला. पैसे तरी कोणाला मागायची गरज पडलीच नाही. आणि विषय म्हणजे घर माझं असं मजबूत झालंय की तिथं बाळूमाज नांदला डायरेक्ट. देव माझा